कोणी की भुलली नारी आवाज मोकळा कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी आपलियाचा विसर मोठा आपलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हसे जन तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी जन्माद्यस्य तन्वयादि तरतश्चार्थिषभिज्ञ स्वराट् तेनि ब्रह्मदाय आदि कवियं ह्यन्ति यत्सूरयाः तेजवारि मृदां यथा विनिमयत् त्रिसर्गो मृषाम् धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्द ईशमानन्दि वल्लभं ईशमानन्दि वल्लभं मस्तकहि पायावरी वारकरी संतांचाय वारकरी मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या कायवान वाता न पुरी ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असो श्रींचा सदावास गोदातीरासी गोंदेश्वराच्या गोविंद पुरीसी प्रार्थित से दत्त दिगंबराला नमितो तुम्हार पुनि पुष्पमाला कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तुची वदनी उच्चारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता या ठिकाणी घेतलेली गवळण आहे. संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महान ब्रह्मवेत्ते ब्रह्मास्मी तत्वमसी महावाक्याचा बोध ज्यांना आपल्या संबंध जीवनामध्ये आयुष्यामध्ये झाला भगवंताच्या स्वरूपाशी जे सदेह वैकुंठाला गेले स्वरूपाशी एकरूप झाले ते म्हणजे जगद्गुरु तुकोबराय.
तुकोबरांची असणारी या ठिकाणी ही गवळण आहे. वास्तविकता काल्याचा प्रसंग आहे. वारकरी संप्रदायाचा दंडक अतिशय महत्वाचा. सद्गुरु जोग महाराजांपासून तर आजपर्यंत वारकरी संप्रदायांची नियमावली आहे ती तंतोतंत आजही महाराष्ट्रभर भारतभर पाळल्या जाते. त्यामध्ये कोणताही नामसंकीर्तन सप्ताह असेल, पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग घ्यावा लागतो. त्याच्यानंतर 5 दिवस तुम्ही कोणतेही अभंग घ्या, भक्ती ज्ञान वैराग्य उपदेश या प्रकरणातील अभंग घ्या, पण जागराच्या दिवशी मागणीपर प्रकरणातील अभंग पाहिजे. आणि आजच्या दिवशी म्हणजे 8व्या दिवशी काल्याच्या दिवशी गवळण नाही तर काल्याच्या प्रसंगातील अभंग पाहिजे. विठाला पवित्र असं हे स्थळ आहे, ही भूमी आहे. ही अगोदर अपवित्र होते. प्रत्येकच भूमी ही पवित्र असेल असं सांगता येत नाही. थोडा आवाज द्या, थोडा विचार द्या. प्रत्येकच भूमी ही पवित्र असेल असं सांगता येत नाही. रामायणामध्ये त्याचं उत्तर आहे. काही जाग्यांचा दोष असतो, काही जमिनीचाही दोष असतो, काही वास्तूचाही दोष असतो. पण जिथे नामसंकीर्तन होतंय, जिथे नामस्मरण होतंय, जिथे सप्ताह होतोय, जिथे होम हवन होतंय आणि जिथे साधना आणि उपासना होते ती जागा पवित्र होत असते. याचं कारण आहे की जिथे नाम संकीर्तन आहे, जिथे भगवत भक्ती आहे, जिथे कथा आहे, त्या जागेचा प्रभाव काय हा वेगळाच असतो. बघा तुम्ही, जिथे कथा आहे, जिथे कीर्तन आहे, तिथं एक प्रकारचा संगम सांगितलं सर. जसा त्रिवेणी संगम कुठे आहे? प्रयागराजला. का संगमावर लोक जातात? स्नान करतात, पाप जास्त झाले म्हणून, है का? कुंभमेळ्यामध्ये कोटीनी समाज तिथं गेला, इकडली केलेली पाप सोबत घेऊन गेले, साधू संतांच्या पवित्र त्या भूमीमध्ये गेले, संतांच्या संगतीमध्ये गेले आणि त्या तीर्थामध्ये स्नान केलं आणि मुक्त झाले पापातून, कायिक वाचिक मानसिक पापातून. ऐका रे दादांनो, तुम्हाला तिथं जायची गरज नाहीये. तुम्हाला मुक्त व्हायचंय. कशातून? पाप, उपपाप, महापाप, कायिक वाचिक मानसिक पाप. या केलेल्या पापातून तुम्हाला मुक्त व्हायचंय. वाचिक पाप म्हणजे वाचन कोणाला दुखविणं, शिव्या श्राप देणं. ऐका, मानसिक पाप म्हणजे मनाने चिंतन करणं, त्याचं वाटोळं व्हावं. आणि कायिक त्रास म्हणजे शरीराने दिलेला त्रास, त्याला शारीरिक त्रास म्हणतात. या विठाला मग अशी जी केलेली आम्ही पाप आहेत, आता ही रोज घडतात आपल्याकडून बरं का. कोणाला शारीरिक त्रास होईल, कोणाला वाचिक त्रास होईल, कोणाचा मानसिक त्रास आपल्याला सहन करावा लागेल. मग ही पाप आपल्या केसाच्या अग्रभागावर बसतात बरं का. केसाच्या अग्रभागावर म्हणजे केसावर ही पाप सगळी बसलेली असतात. ऐका दादांनो, मग ही पाप धुतल्या जात नाही. तुम्ही कितीही शॅम्पू लावा बरं का, पतंजलीचा लावा, नाही तर हेड अँड शोल्डर्स लावा, नाही तर क्लिनिक प्लस लावा, नाही तर शिके काही वाटून डोक्यात घाला, ही पाप धुतल्या जात, ही कायम चिटकलेली राहतात. ही जर धुवायची असेल तर ऐका रे दादांनो, एक तर त्या त्रिवेणी संगमामध्ये जाऊन स्नान करावं लागतं, नाहीतर जिथं भगवंत आहे, जिथे नाम आहे, जिथे नाम आहे तिथे भगवंत आहे. ऐका रे दादांनो, बघा, आणि जिथे भक्त आहे तिथेच हा संगम तयार होतो. आणि इथे येऊन या त्रिवेणी संगमामध्ये जर तुम्ही येऊन बसलात, स्नान केलं, तर ऐका रे दादांनो, तुमची सगळी काही पाप धुतल्या जातात. बरोबर आहे ना? बघा तुम्ही दादांनो, महाराज प्रमाण देणार होते, द्या. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त देव भक्त तेथी देव
काय सांगितलं बघा तुम्ही, कथा त्रिवेणी संगमा, मोकळा आवाज आहे बरासा, देवा भक्तानी नाम तेथीचे उत्तम चरण रजवंदिता. जिथे कथा आहे, जिथे भगवंत आहे, जिथे नामस्मरण आहे, जिथे भक्त आहे, दादांनो त्या असणाऱ्या भक्तीचा प्रभाव, त्या साधनेचा उपासनेचा प्रभाव या भूमीवर पडत असतो. आणि म्हणून तेथीची उत्तम चरण रजवंदिता, तिथली माती जरी कपाळी लावली तरी मोक्ष विढावा. जळती दोषाचे डोंगर, दोष आहेत ना काही एक वाचिक माणसे, हे सगळे काही डोंगर असणारी जळून जातात बरं का. शुद्ध होती नारी नर, पुरुषही शुद्ध आहे, स्त्रियाही शुद्ध आहेत. ऐका रे दादा, कशामुळे? ह्या कथेत आल्यामुळे, कीर्तनात आल्यामुळे. ऐका रे दादांनो, आपल्या पाठीमागं अनंत जन्मीची पाप आहेत बघा. जळतील पापे जन्मांतरीची म्हणून म्हटलं. या जन्मातलं पाप सोबत घेऊन आलो नाहीत आपण. इथे आल्यानंतर, या जन्माला आल्यानंतर या जन्मातलं पुण्य सोबत घेऊन आलो नाहीत, तर पाठीमागचं आहे. ऐका रे दादा. आणि म्हणून अगा कर्मी जे उरावे, काही सुखदुःखी फळावे, ते भोगावया यावे, ते हा एका हे अनंत जन्मीचं असतं. ऐका रे दादा. म्हणून मागच्या जन्मात आम्ही कोण होतो, त्याच्या पाठीमागच्या जन्मात आम्ही कोण होतो, अंडज, जारज, स्वेदज आणि उद्वीज या 4 खाण्यामध्ये आम्ही कुठं पडलेलो होतो हे सांगू शकतात का कोणी? होय सर, एवढे त्रिकाल ज्ञानी नाहीत आपण. अनिच्छा प्रारब्ध आहे, जीवाला यावं लागतंय भोगण्याकरता. इथं संतांना दादांनो सांगण्याची गरज नाही, मनाने येतात. स्वइच्छा प्रारब्ध आहे, देवाला आणावं लागतं. परीक्षा प्रारब्ध आहे, त्याला बोलवावं लागतं. चांगला रेल्वे रोड झाला बरं का, त्याच्यानंतर सगळ्या काही व्यवस्थित असणारे स्टेशन तयार झाले, इलेक्ट्रॉनिक व्यवस्था झाली, आता डिझेलच्या गाड्या कमी झाल्या रेल्वेच्या. पण ऐका रे दादांनो, सगळं जरी व्यवस्थित झालं, पण रेल्वेच्या उद्घाटनाला मंत्र्याला बोलावं लागतं, रेल्वे मंत्र्याला. तसं आहे दादांनो, सगळं काही आमच्या जीवनामध्ये व्यवस्थित आहे, पण त्या भगवंताला आमच्या घरी बोलवावं लागतं. देव घरा आला, देव बोलविल्याशिवाय येत नाहीये, संत तरी मनाने येते. भाग्याची निभडसे, उद्यमाची निविसे. ऐका रे दादांनो, पुण्य फळाला आलं, संत घरी येऊन भेट देतात. पण ऐका रे दादांनो, देवाला बोलवावं लागतं. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या.